राज्यातील औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं. पण आता जवळपास 3 वर्षांनंतर मध्य रेल्वेनं अधिकृत बदल लागू केलाय. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं ठेवलं जाईल अशी घोषणा मध्य रेल्वेनं 25 ऑक्टोबरच्या शनिवारी केली. त्यानंतर 24 तासातच प्लॅटफॉर्मवरील सर्व बोर्ड्स, वेळापत्रक, तिकीट प्रणाली आणि डिजिटल डिस्प्ले बोर्डवर छत्रपती संभाजीनगर असं नाव दिसून आलं. यावर समाज माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. पण 30 ऑक्टोबरला व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं संतापाची लाट उसळली. या व्हिडिओमध्ये रेल्वे स्थानकात नव्यानं लावण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर या प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या बोर्ड खाली एक तरुण लघुशंका करताना दिसतोय. त्याच्या सोबत त्याचा एक मित्रही होता, जो मी पण यातलाच आहे असं म्हणत त्याच्या मित्राला वाईट कृत्यासाठी प्रोत्साहन देत होता. तर त्या ठिकाणची इतर काही मुलं या दोघांना विरोध करत होती. पण नशेत असणारे तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावर तेथील इतर तरुणांनी त्यांच्या या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि काहीच वेळात तो व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, संतापजनक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्या 2 तरुणांचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण दरम्यानच्या 7 दिवसात असं काही घडलं की व्हायरल व्हिडिओ मधील महेश आडे या तरुणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलंय. तर या घटनेची सविस्तर स्टोरी काय आहे, घटनाक्रम कसा घडत गेला, मृत तरुणाच्या कुटुंबानं काय आरोप केलेत, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. 26 वर्ष महेश संजय आडे असं व्हायरल व्हिडिओमध्ये लघुशंका करताना दिसत असलेल्या तरुणाचं नाव आहे. तो जालन्याच्या परतूर तालुक्यातील ढोकमळ तांडा इथला रहिवासी आहे. 30 ऑक्टोबरच्या दिवशी तो त्याच्या एका मित्रासोबत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात आला होता. त्यांनी या ठिकाणी काय बेजबाबदार कृत्य केलं हे आपण जाणून घेतलंय. पण या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाल्यानं लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यावरून मोठं वादळ उठल्यानंतर महेश आडे व त्याच्या मित्रानं दुसऱ्या दिवशी केलेल्या कृत्याबद्दल माफी सुद्धा मागितली. त्याचा देखील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यात ते म्हणाले की आम्ही नशेत असल्यामुळे असं घडलं, आम्हाला माफ करा. पण त्यांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांचा मूळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहिला. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्सवर अनेकांनी तो व्हिडिओ पोस्ट केला. यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचाही सहभाग असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर महेश आडे या तरुणाचा पूर्ण पत्ता, त्याचा फोटो, फोन नंबर आणि त्याची वैयक्तिक माहिती सुद्धा काही जणांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. त्या आधारावर महेशला सातत्यानं अज्ञात नंबरवरून धमकीचे मेसेज आणि फोन येऊ लागले. सोशल मीडियातून त्याच्यावर शिवीगाळ आणि टीका केली जाऊ लागली. त्यामुळे घाबरलेला महेश आडे प्रचंड तणावात गेला. आपल्याला मनस्ताप होतोय, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, हा सगळा त्रास आता सहन होत नाहीये, मी जीव देईल असं त्यानं आपल्या मित्राला सांगितलं होतं. त्यावर त्याच्या घरच्यांनी त्याला समजूनही सांगितलं. पण अखेर धमक्यांना आणि ट्रोलिंगला कंटाळून तांड्याजवळील विहिरीत उडी घेत त्यानं आपलं जीवन संपवलं. बुधवारी 5 नोव्हेंबरच्या सकाळी ही घटना घडली. त्याबद्दल बोलताना महेश आडेचे चुलते म्हणाले की रेल्वे स्थानकात काय घडलं ते आम्हाला त्यानं सांगितलं होतं. त्याबद्दल त्यानं माफी सुद्धा मागितली होती. पण त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होत राहिला. त्यातून त्याला रोज जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. त्यानं केलेल्या गैरकृत्याबद्दल विचारणा करण्यासाठी 4 नोव्हेंबरला रेल्वे पोलीसही घरी आले होते. त्यांना मिटवून घेऊ म्हटलं. महेशला पश्चाताप होतोय, त्यानं माफी देखील मागितली आहे असं पोलिसांना सांगितलं. पण बुधवारी सकाळी त्याला पुन्हा धमकीचे फोन येऊ लागले. नंतर त्यानं त्याचा फोन बंद करून ठेवला. आम्ही शोध घेतला असता त्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं. त्याचा फोन चालू केल्यानंतर पुन्हा धमक्या येत होत्या. या देखील आम्ही पोलिसांना दाखवल्याचं मयत महेश आडेचे काका म्हणालेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर व धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी कुटुंबीय व नातेवाईकांनी आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती अशी माहिती मिळते. दुसरीकडे गावकऱ्यांनी महेश आडेचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढून परतूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. महेश आडे हा सोशल मीडियाचा बळी ठरल्याचं आता बोललं जात आहे. ढोकमळ तांडा परिसरातील नागरिकांमध्ये त्याच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेची सविस्तर चौकशी होऊन आरोपींवर कारवाई होणार का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.